श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात 15 दिवसाच्या पितृपक्षाला खूप महत्त्व आहे. या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवरती येतात आणि सर्व पितृ अमावस्येला पितृलोकात परत जातात. या दिवसांमध्ये पितरांची आठवण करून त्यांचे श्राद्ध तर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. आणि यंदा पितृपक्ष हा 17 सप्टेंबर पासून म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू झालेला आहे आणि तो 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत. पूर्वजांपैकी एखाद्याची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्याचा त्रास आत्ताच्या पिढीला होऊ शकतो. हा पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये पितृपक्षात एकदा तरी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यामुळे तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होईल आणि पितृ संतुष्ट होऊन तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतील. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, प्रखर पितृदोष असेल तर अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. तुमच्या हातून किंवा तुमच्या वडीलधाऱ्यांकडून जर पूर्वजांची सेवा घडलेली नसेल तर यासारख्या त्रासांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. या समस्यांमध्ये सगळ्यात प्रकर्षाने जाणवणाऱ्या समस्या म्हणजे आर्थिक, शारीरिक, मानसिक आहेत. आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो. मग तुम्हाला तुमच्या मागे लागलेले अनावश्यक खर्च असतील, बऱ्याचदा ते इच्छा नसतानाही करावे लागतात किंवा गरजेपोटी तुम्हाला ते खर्च करावे लागतात. मग तुमच्या घरामध्ये जर पैसा शिल्लक राहिला नाही तर तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं. कर्जाचा डोंगर तुमच्यावरती वाढत जातो. हे देखील एक पितृदोषाचं लक्षण आहे. ज्या घरामध्ये पितृदोष असतो तिथे देवी लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही, त्या घरामध्ये पैसा टिकत नाही. याशिवाय तुमच्या घरामध्ये आजारपण वाढतात. घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्येच तुमच्या घरात असलेला पैसा निघून जातो. तुमच्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होतात. बऱ्याचशा घरांमध्ये सगळं काही सुरळीत असतं, पैसाही मुबलक असतो, तरी देखील त्यांच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नसतं. त्यांच्या घरातील मुलं जी आहेत ती त्यांचं ऐकत नाहीत. अभ्यासात त्यांचं मन लागत नाही. लहान मुलं असतील तर ती सतत किरकिर करतात, व्यवस्थित खात-पीत नाहीत. तुमच्या घरातील उपवर मुला-मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत आणि अनेक वर्ष तुमच्या लग्नाला झाल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही. यासारख्या अनेक समस्या ह्या पितृदोषाचं लक्षण असू शकतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात. पण प्रत्येकालाच ह्या खर्चिक सेवा करणं शक्य होईलच असं नाही. तेवढा पुरेसा वेळही प्रत्येकाकडे नसतो. म्हणूनच या साध्या सेवा करूनही तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता. तर पितृपक्षामध्ये आपल्याला एकदा तरी पिंपळाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. हिंदू धर्मामध्ये पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळ हे वृक्ष हे भगवान विष्णूंचे दुसरे रूप मानले गेले आहे. या झाडाला श्रेष्ठ देव वृक्ष अशी उपाधी मिळाली आहे. पद्मपुराणात सांगितले आहे की जे पिंपळाच्या झाडाला नमस्कार करतात आणि त्यांची प्रदक्षिणा करतात त्यांना दीर्घायुष्य मिळते. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतात, ती धुवून जातात किंवा क्षमा होतात. शेवटी हे लोक स्वर्गप्राप्ती देखील करू शकतात. पिंपळ वृक्षाचे वर्णन त्रिदेवांचे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान आहे. याशिवाय आपल्या पितरांचा देखील वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो आणि म्हणूनच ज्यांच्याकडून पितरांचे विधिवत श्राद्धविधी केले जात नाहीत त्यांनी पिंपळाच्या झाडाची पितृपक्षामध्ये पूजा केल्याने देखील त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते. हा विधी जो आहे तो झाडाखाली केला जातो. पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ, पूजा, पुराण कथा करणे उत्तम मानलेच जाते. यासोबतच पितृपक्षामध्ये देखील काही उपाय अतिशय लाभदायक ठरतात. पण पितृपक्षामध्ये रविवार आला किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही रविवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यास मनाई आहे. पहा, पितृपक्षामध्ये आपले पूर्वज आपल्या आसपासच आहेत असा एकतरी संकेत आपल्याला मिळत असतो. मग यामध्ये तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या घरातच जर पिंपळाचं रोप अचानकपणे उगवलं तर हा देखील एक पितृ तुमच्या जवळपास असल्याचा संकेत आहे. पण तुमचे आई वडील हयात आहेत तर तुम्हाला त्यांच्या हातून हा उपाय करून घ्यायचा आहे. तुम्ही नोकरीनिमित्ताने बाहेरगावी राहतात आणि तुमच्या घरामध्ये जर हे पिंपळाचं रोप उगवलं तर तुम्ही त्यांचे वारस म्हणून
त्या पिंपळाच्या वृक्षाला पितरांसाठी ही वस्तू अर्पण करायची आहे, कारण पितृदोष जो आहे तो 3 पिढ्यांपर्यंत भोगावा लागतो. त्यामुळे नातवाने जरी ही वस्तू अर्पण केली तरी पितृ तृप्त होतात. तर पहा, हा उपाय जो आहे तो तुम्हाला पितृपक्षामध्ये कधीही करता येईल. जरी पितृपक्षाला सुरुवात होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी जरी उलटून गेलेली असली तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. तर आता सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला पितृपक्षामध्ये रविवारी करता येणार नाही. रविवार सोडून तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. आता तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करा, सकाळी करा किंवा संध्याकाळी करू शकता. बरेच जण वर्किंग असतात, त्यांना दिवसभर कामं असतात, मग तिथून आल्यानंतर हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल. तर या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू सोबत न्यायच्या आहेत. जिथे कुठे तुमच्या घराच्या आसपास पिंपळाचं झाड असेल तिथे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. तुमच्या घराजवळ म्हणजे घरातच पिंपळाचं रोप उगवलं असेल तर तुम्ही तिथे पूजा करू शकता, पण हे साहित्य तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. तर एक ताट घ्यायचं, ताटामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी हळदी कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत आणि एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे. यासोबतच तुम्हाला 1 चमचा कच्चं दूध घ्यायचं आहे. तुम्ही संध्याकाळी उपाय करणार असाल तर सकाळी ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये दूध येतं त्यातलं थोडंसं कच्चं दूध तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पितृपक्षामध्ये बघा, काळ्या तिळाला अतिशय महत्त्व आहे. काळे तीळ जे आहेत ते पूर्वजांना तृप्त करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात, कारण ते पूर्वजांचं खाद्य आहे. त्यामुळे चिमूटभर का होईना आपल्याला काळे तीळ देखील घ्यायचे आहेत. आणि यासोबतच आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. पितृपक्षामध्ये पितरांसाठी दिवा लावला जातो. त्यासाठी तुम्ही एक पंती घेऊ शकता. आता तिथे जर तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला पिंपळाच्या झाडाखाली तर त्याचा वापर तुम्हाला परत करायचा नाही, म्हणजे तो दिवा तिथून तुम्हाला उचलून आणायचा नाही. तर असाच एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. मातीची पंती घेत असाल, ती वापरलेली असेल तर तुम्हाला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता या दिव्यामध्ये तेल घालावं का तूप घालावं, तर तुम्ही तूप देखील घालू शकता, पण पितरांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित केला जातो. त्यामुळे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून वात घालायची आहे. आता हे सगळं साहित्य घेऊन जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. तुमच्या घरातच एखादं रोप उगवलं असेल तर तिथे तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. आपण जे कलश भरून पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला 1 चमचा कच्चं दूध जे आपण काढून घेतलं होतं ते टाकायचं. त्यानंतर चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे काळे तीळ हे पितरांचं खाद्य मानलं जातं आणि ज्या व्यक्तींकडून त्यांच्या पितरांची सेवा होत नाही किंवा त्यांची तेवढी क्षमता नसेल की ते श्राद्धविधी करू शकतात, अशा सर्व लोकांनी काळ्या तिळाचं दान केलं तरी देखील त्यांचे पितृ तृप्त होऊन आशीर्वाद देतात. एवढं महत्त्व काळ्या तिळाला पितृपक्षामध्ये आहे. आणि पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा म्हणजेच पितरांचा वास असतो आणि हे कलश भरून पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यामुळे आपले पूर्वज तृप्त होतात, त्यांना हे खाद्य मिळतं. त्यामुळे ते आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात. त्यानंतर आपण जो मोहरीच्या तेलाचा दिवा सोबत नेला होता, तो आपल्याला तिथे पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला नेहमी आसन असावं, त्यासाठी थोड्याशा अक्षता घ्यायच्या, त्यावरती हा दिवा ठेवायचा किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जर एखादं पिंपळाचं पान पडलेलं असेल तर त्याचं आसन तुम्ही या दिव्याला द्यायचं आहे. हा दिवा त्या आसनावरती ठेवायचा. त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे, ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षता धूप दीप ओवाळून घ्यायचं. पितरांच्या नावाने हा दिवा आपण तिथे प्रज्वलित करण्याचं कारण म्हणजे पितरांना सद्गती मिळावी, पितृ अतृप्त असतील तर त्यांना मोक्षप्राप्ती मिळावी, यासाठी हा दिवा आपण तिथे प्रज्वलित केलेला आहे. दिव्याच्या वातीची दिशा ही दक्षिणेकडे असावी, कारण दक्षिण दिशा ही पितरांची मानली जाते. म्हणून दिवा जो आहे तो दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पूर्वजांचं स्मरण आपल्याला तिथे करायचं आहे. हा उपाय पितृपक्षामध्ये केल्यामुळे तुम्हाला असलेला प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तो संपूर्णपणे नष्ट होतो, एवढा हा प्रभावी उपाय आहे. आपल्या हातून कळत नकळतपणे घडलेल्या चुकांबद्दल पितरांची क्षमा याचना याद्वारे आपण मागत असतो आणि यामुळे पितृ जर आपल्यावरती नाराज असतील तर ते संतुष्ट होतात आणि ते आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात. आणि ज्या घरामध्ये पितृपक्षामध्ये म्हणा किंवा वर्षातून एकदा त्यांच्या पितरांचं श्राद्ध घातलं जातं, त्या घरामध्ये नेहमी पितरांचा आशीर्वाद असतो. कारण देवांची कितीही सेवा केली पण पितृ अतृप्त असतील तर त्या घरामध्ये कधीही सुख, शांती, समाधान येत नाही. त्या घरामध्ये वारंवार अडचणी, कटकटी राहतात, भांडण, कलह वाढतात. म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून केल्याच गेल्या पाहिजे. काही नियम जे आहेत ते पाळलेच गेले पाहिजे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.